नेक्स्ट फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रॉस म्हणजे जॉइंटेड अपेंडेजेस. यांचे जे लेग्स आहेत ते असे जोडल्यासारखे दिसतात, जॉईन केल्यासारखे दिसतात एकमेकाला. असे जॉइंटेड लेग्स असणारा ग्रुप म्हणजे आर्थ्रोपोडा. या अर्थवरती प्लॅन्टपेक्षा ॲनिमल जास्त आहेत आणि ॲनिमलमध्ये सर्वात मोठा ग्रुप कोणता असेल ॲनिमल किंगडममध्ये, तर हाच ग्रुप आहे. दिस इज द लार्जेस्ट ग्रुप. याच्या एवढ्या स्पीसीज आहेत, म्हणजे सर्वात मोठा अर्थवरती कोणता ग्रुप असतो तर त्याचं आन्सर आहे आर्थ्रोपोडा. आणि यामध्ये म्हणजे टोटल अर्थवरती 80% आर्थ्रोपोडा आहेत. त्याच्यापैकी 90% कोण आहेत? इन्सेक्ट. त्यापैकी 90% इन्सेक्ट आहेत. त्यानंतर हा ग्रुप, याचे मेंबर काही फ्रेश वॉटर मध्ये मिळतात, मराईन वॉटर मध्ये मिळतात, टेरेस्ट्रियल आहेत, काही हवेमध्ये सुद्धा राहतात. म्हणजे कुठेही राहू शकतो, सर्व ठिकाणी आढळणारा हा ग्रुप आहे. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ऑमनी प्रेझेंट. इट इज ऑमनी प्रेझेंट, फाउंड एव्हरीवेअर. सगळीकडे आढळणारा ग्रुप आहे म्हणून ऑमनी प्रेझेंट म्हणतो आपण. त्याच्यानंतर आता हायर ग्रुप जसे असतील तशा कॅरेक्टर त्याच येतात, रिपीट होणाऱ्या कॅरेक्टर. कोणत्या? बायलॅटरल, सिमेट्रिक, ट्रिप्लोब्लास्टिक, 3 जर्म लेयर आहेत. त्यानंतर सिलोमेट आहेत, सिलोम कॅव्हिटी त्यामध्ये आहे. त्याचबरोबर सेगमेंटेशन, प्रेझेंट. सेगमेंटेशन आहे आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. पुढे हायर ग्रुपमध्ये सगळी ही कॅरेक्टर येतेच. पुढं फक्त सेगमेंटेशन काही मध्ये असेल नसेल एवढाच भाग आहे, पण या कॅरेक्टर्स हायर ग्रुपमध्ये येणार आणि सिमेट्रीमध्ये थोडासा फरक पडेल. बाकी या कॅरेक्टर्स हायर ग्रुपमध्ये येतात. याच्यामध्ये महत्वाची कॅरेक्टर काय आहे? बॉडी is covered by chitin. जे एक्झोस्केलेटन आहे त्याच्या बॉडीचं जे कवच आहे ते कायटिननं बनलेलं आहे. आपल्याला माहिती आहे कायटिन फंगसमध्ये सुद्धा, फंजायमध्ये सुद्धा आहे आणि कायटिन इथं सुद्धा आहे. तर कायटिनस एक्झोस्केलेटन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर याची बॉडी हेड,
थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन या 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. समजा कॉकरोच आपण घेतला, कॉकरोचचं एक्झाम्पल घेतलं तर हे हेड आहे, त्यानंतर हे थोरॅक्स आहे आणि त्याच्यानंतर हा पार्ट आहे तो ॲब्डॉमेन. हेड, थोरॅक्स, ॲब्डॉमेन. आणि याच्यामध्ये सेगमेंट असतात. बॉडी सेगमेंटेड आहे. याच्यामध्ये सेगमेंट्स असतात. सेगमेंटेड बॉडी ही या ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. सो बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू हेड, थोरॅक्स म्हणजे छाती, ॲब्डॉमेन म्हणजे पोट. असं सेपरेशन त्यामध्ये केलेलं आहे. याच्यावरती जॉइंटेड अपेंडेजेस असतात. आता हा नंबर काही मध्ये 3 आहे. आता कॉकरोच मध्ये म्हटलं तर हा नंबर किती आहे? 3 पेअर्स आहेत जॉइंटेड अपेंडेजेसच्या. ॲरिकनिडा यांच्यामध्ये पाहिलं तर 4 पेअर्स असतात. क्रुस्टेसिया मध्ये पाहिलं तर त्याच्यापेक्षा जास्त पेअर्स, 5 पेअर्स त्यामध्ये लेगच्या दिसतात. आणि त्याच्यामध्ये मेरीपोडा हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये शेकडो पाय आहेत, काही मध्ये हजारो पाय असतात. आपण गोम पाहिलेली आहे, शेकडो पाय त्यामध्ये आहेत. ते याचंच एक्झाम्पल आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते जॉइंटेड आहेत. असे जोडले तुकडे जोडल्यासारखं दिसतंय. जॉइंटेड अपेंडेजेस आर प्रेझेंट. यामध्ये जॉइंटेड अपेंडेजेस येतात. त्यानंतरची कॅरेक्टर आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता पुढच्या सर्व ग्रुपमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. डायजेस्टिव्ह ग्लँड अस्तित्वात आलेले आहेत आणि यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये 3 मेजर रिजन केलेले आहेत. फोरगट, मिडगट, हाइंडगट. So digestive system is differentiated into foregut, midgut, hindgut. असं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं सेपरेशन त्यामध्ये केलेलं आहे. आता इथं जे हेड आहे याचं जे हेड आहे, या हेड वरती अँटेनाची पेअर आहे. सेन्स ऑफ स्मेल, अँटिना. कॉकरोच मध्ये अँटिना पाहिलेत आपण. अँटिनाची पेअर आहे. सेन्स ऑफ स्मेल म्हणजे सेन्स ऑर्गन आहे. त्याचबरोबर इथं डोळ्याची पेअर आहे. काही सिंपल आईज असतात, काही कंपाऊंड आईज असतात. तर इथं कंपाऊंड आय दिसतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये अशा हेक्सागोनल सेल्स आहेत. त्याला आपण म्हणतो ओमॅटिडिया. ब्लर्ड इमेज दिसते. मोजॅक व्हिजन ही त्याची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. त्याला स्पष्ट दिसत नाही आपल्यासारखं. तुकडे जोडल्यासारखं दिसतं इमेज, ब्लर्ड इमेज. त्यामध्ये स्टॅटोसाइट्स, काही मध्ये स्टॅटोसाइट्स किंवा
बॅलन्सिंग ऑर्गन सुद्धा असतात. ती एक त्याची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. सेन्स ऑर्गन्स, त्यामध्ये अँटीने असतात, सिंपल और कंपाऊंड आईज असतात. त्याचबरोबर स्टॅटोसाइट्स और बॅलन्सिंग ऑर्गन्स आर प्रेझेंट. हे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आहेत. हे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम दोन टाईपच्या असतात, ओपन आणि क्लोज्ड. आपल्यामध्ये क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. इव्हन ॲनिलिडामध्ये पण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. पुढे हायर कॉर्डेटमध्ये सगळीकडे सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोजच टाईप आहे. म्हणजे हार्ट, ब्लड आणि ब्लड व्हेसल, ते ब्लड जे आहे ते त्याच्या क्लोज ब्लड व्हेसलच्या सर्किटच्या बाहेर येत नाही. त्याला क्लोज सर्क्युलेशन म्हणतो. परंतु ओपन सर्क्युलेशन मध्ये मात्र ब्लड हार्टमधून ॲओर्टा आणि ॲओर्टामधून डायरेक्ट बॉडीच्या कॅव्हिटीजमध्ये पंप केलं जातं. बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये पंप केलं जातं आणि म्हणून त्याला आपण ओपन स्पेसमध्ये, बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये, सायनसेसमध्ये पंप केलं जातं, म्हणून त्याला आपण म्हणतो ओपन सर्क्युलेशन. आता याच्यामध्ये रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी काही मध्ये गिल्स आहेत, काही मध्ये बुक गिल्स आहेत. स्कॉर्पियन त्याच्यामध्ये बुक लंग्स. याचं एक्झाम्पल स्कॉर्पियन. या वर्षीच्या नीटच्या पेपरमध्ये विचारलाय क्वेश्चन हा. स्कॉर्पियनमध्ये बुक लंग्स असतात आणि कॉकरोच विचारात घेतला तर कॉकरोचमध्ये ट्रॅकियल सिस्टीम असते. ट्रॅकियल सिस्टीम असते. म्हणजे याच्यामध्ये इथं ओपनिंग 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 10 पेअर्स असतात ओपनिंगच्या दोन्ही साईडला आणि त्याच्यामधून असं ट्युब्युलर नेटवर्क ट्रॅकिया 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 अराईज होतात. अशा ट्रॅकिया अराईज होतात, दोन्हीकडं ते जोडल्या जातात आणि ही ट्रॅकियल सिस्टीम एक्सचेंज ऑफ गॅसेसचं काम करते. यामध्ये ब्लडचा ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसमध्ये काहीही रोल नाही. ब्लडचा काही रोल नाही, व्हाईट कलरचा आहे ते. त्यामुळं ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसच्या प्रोसेसमध्ये ब्लडचा काहीही रोल या ग्रुपमध्ये नाही. त्यानंतर एक्सक्रीशनच्या प्रोसेससाठी काही मध्ये ग्रीन ग्लँड्स असतात. काही क्रस्टॅसियामध्ये ग्रीन ग्लँड्स आहेत. हायर क्रस्टॅसियामध्ये कोक्झल ग्लँड्स येतात. कोक्झल ग्लँड्स येतात आणि कॉकरोच मध्ये पाहिलं तर माल्फिजियन ट्यूब्युल हे किडनीचं काम करतात. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशनच्या प्रोसेसमध्ये हे पार्ट
पार्टिसिपेट होत असतात. हे युनिसेक्शुअल आहेत. युनिसेक्शुअल आहेत, मेल आणि फिमेल सेपरेट आहेत. त्याचबरोबर इंटरनल फर्टिलायझेशन आहे. इंटरनल फर्टिलायझेशन आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची कॅरेक्टर म्हणजे मेटामॉर्फोसिस. म्हणजे एक पासून डायरेक्ट इंडिव्हिज्युअल बनत नाही, एक पासून लार्वा बनतो आणि हळूहळू तो लार्वा ग्रो होऊन त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. जसा सिल्क वर्म आपण विचारात घेतला, सिल्क वर्म विचारात घेतला तर फिमेल काय करणार, अंडी घालणार. त्या अंड्यापासून छोटासा लार्वा बनतो, त्याला आपण म्हणतो कॅटरपिलर. या कॅटरपिलर पासून बनतो प्युपा आणि त्याच्यापासून बनतो ॲडल्ट. अशा प्रकारे अनेक अवस्थांमधून ते जात असतात. याला आपण म्हणतो मेटामॉर्फोसिस. आणि मेटामॉर्फोसिस ही कॅरेक्टर या आर्थ्रोपोडा आणि पुढं हायर ग्रुपमध्ये म्हटलं तर ॲम्फिबिया यांच्यामध्ये अतिशय कॉमन आहे. आणि त्याच्यानंतर हे कसे आहेत, ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस आहेत, अंडी घालणारे आहे. फक्त स्कॉर्पियॉन मध्ये मात्र तशी परिस्थिती नाही आहे. स्कॉर्पियॉन मध्ये तशी सिच्युएशन नाही. तर या काही महत्वाच्या कॅरेक्टर झाल्या. आता याच्यामध्ये आणखी काही महत्वाच्या कॅरेक्टर्स आपण स्टडी करूया. यांच्यामध्ये एक्टो हॉर्मोन्स अस्तित्वात आलेले आहेत. यांच्यामध्ये आतापर्यंत मसल कुठल्या होत्या, मसल्स फक्त लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसल होत्या. या दोन्ही मसल कशा आहेत, स्मूथ मसल्स आहेत. आतापर्यंत होतं. पण यांच्यामध्ये स्ट्रायटेड मसल्स अस्तित्वात आल्या. स्ट्रायटेड मसल्स अस्तित्वात आलेले आहेत. एक्टो हॉर्मोन्स, थिरो हॉर्मोन्स यामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. तर जो हा इन्सेक्ट आहे, हा इन्सेक्ट काय करतो, सुरुवातीला लहान फेज असतील, त्याची ज्युवेनाइल फेज असेल. या ज्युवेनाइल फेज मध्ये शेडिंग ऑफ स्किनची प्रोसेस होते. स्किन शेड होते, पुढं रूपांतर होतं, पुन्हा शेडिंग ऑफ स्किन, शेडिंग ऑफ स्किन, शेडिंग ऑफ स्किन. आणि अशा प्रकारची प्रोसेस यामध्ये होत असते. त्याच्यासाठी हॉर्मोन्स लागतात. शेडिंग ऑफ स्किन जी प्रोसेस आहे ती प्रोसेस यामध्ये होते. त्याचबरोबर जे फिरो हॉर्मोन्स आहेत, हे सेक्स हॉर्मोन्स आहेत.
समजा आता इन्सेक्टा ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक फीचर कशी आहे, एक फिमेल इन्सेक्ट आहे, या फिमेल इन्सेक्टला आत्ता वाटतंय की आपल्याला ब्रीडिंग करायचं आहे आणि ब्रीडिंगसाठी पार्टनर आपल्याला बोलवायचं आहे. तर ज्या झाडावरती फिमेल अवेलेबल असेल, ती फिमेल तिथं काय करणार, एक हॉर्मोन सिक्रीट करणार, फिरो हॉर्मोन सिक्रीट करणार, आणि फिरो हॉर्मोन सिक्रीट करून फिमेल इन्सेक्ट तिथं थांबणार. या फिरो हॉर्मोन्सकडं मेल अट्रॅक्ट होतील, आणि मेलचे अँटीना जे आहेत त्या अँटीना त्यात बुडवणार आणि त्याला केमिकल सिग्नल मिळणार की आपल्याला ब्रीडिंगसाठी निमंत्रण मिळालेलं आहे, पार्टनर इथं जवळपास उपलब्ध आहे. आणि मग मेल या फिमेलला मेटिंगसाठी अवेलेबल होईल, आणि मेटिंगची प्रोसेस होईल. म्हणजे फिरो हॉर्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर अट्रॅक्शन ऑफ मेल पार्टनर फॉर ब्रीडिंग. अशा प्रकारची प्रोसेस सुद्धा इन्सेक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारची प्रोसेस सुद्धा यांच्यामध्ये पाहायला मिळते. तर भरपूर डिफरन्सिएशन झालेलं आहे. आतापर्यंत कुणामध्ये डोळे होते का, आय स्पॉट होते कुणामध्ये, त्या प्लॅनारियामध्ये, पण डोळे प्रत्यक्षात अस्तित्वात यांच्यामध्ये आलेलं आहे. माउथ जर विचारात घेतलं तर माउथ पण डिफरन्सिएटेड आहे. यांच्यामध्ये जे माउथ अस्तित्वात आलं, माउथ पार्ट्स त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत. आता याच्यामध्ये काही मध्ये पाहिलं, कॉकरोचमध्ये जे माउथ पार्ट आहेत ते कटिंग आणि बायटिंग टाईपचे आहेत. काही मध्ये चिविंग टाईपचे माउथ पार्ट आहे. काही मध्ये चिविंग टाईपचे मार्ट पाऊत आहे. काही मध्ये सकिंग, काही मध्ये स्पॉन्जी. आपण घरात ज्या माश्या बसतात, आपण फूड ठेवलं त्याच्यावर माश्या बसल्या तर स्पॉन्ज सारखी ऍक्शन तिथं होत असते, स्पॉन्जिंग माउथ पार्ट. त्यानंतर मॉस्किटो, पायर्सिंग. म्हणजे माउथ पार्ट्स मध्ये अनेक महत्वाचे बदल या ग्रुपमध्ये झालेले आहेत. माउथ पार्ट मध्ये अनेक बदल झालेले आहेत. त्याचबरोबर यांच्यामध्ये जॉइंटेड लेग्स असतात, काही मध्ये विंग्स पण आहेत, काही मध्ये विंग्स पण आहेत. आता कॉकरोच मध्ये पुढची विंगची पेअर आहे ती प्रोटेक्शन साठी आहे आणि मागची फ्लाइंग साठी आहे. प्रोटेक्शन साठी आणि फ्लाइंग साठी विंगच्या पेअर सुद्धा काहींमध्ये अस्तित्वात आहेत. तर या काही जनरल कॅरेक्टर्स यांच्यामध्ये झाल्या. आता ही शेडिंग ऑफ स्किन जी कॅरेक्टर आपण म्हणतो, इक्डिसिस कॅरेक्टर आहे. शेडिंग ऑफ स्किनची कॅरेक्टर जी आहे ती इक्डिसिस कॅरेक्टर आहे. त्याच्यामध्ये जुनी स्किन निघून जाणार, नवीन येणार, जुनी जाणार, नवीन येणार, नवीन येणार, नवीन येणार, अशा प्रकारे रूपांतरित होतात. अशा प्रकारे शेडिंग ऑफ स्किनची कॅरेक्टर त्यांच्यामध्ये कॉमन आहे. तर या झाल्या आर्थ्रोपोडा या ग्रुपच्या
जनरल कॅरेक्टर्स. आपण याचं क्लासिफिकेशन बघू. एक, मेरोस्टोमाटा. सेकंड, अरॅक्निडा. थर्ड, क्रुस्टॅसिया. आणि फोर्थ, मायरायपोडा. 4 मेन ग्रुप आहेत आणि त्याच्याबरोबर पाचवा इन्सेक्टा. हे 4 आणि 5वा इन्सेक्टा. आता यांच्यामध्ये कॅरेक्टर्स काय काय येतात? याचे मेंबर्स मोस्टली मराईन आहेत. याचं जे माउथ आहे, mouth surrounded by many plates. आणि एक्झाम्पल आहे, हा सिंपल ग्रुप आहे आर्थ्रोपोडा मधला. लिमुलस हे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर सेकंड ग्रुप जो आहे अरॅक्निडा, याच्यामध्ये कॅरेक्टर्स काय? 4 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. अपेंडेजेस ज्या आहेत, वॉकिंग लेग ज्या आहेत, त्या वॉकिंग लेगच्या 4 पेअर्स आहेत, 4 पेअर्स आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची कॅरेक्टर बुक लंग्स. पुस्तकासारखे असे बुक सारखे लंग्स, त्यांच्याकडं एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी अस्तित्वात आहे. आणि समजा आपण स्कॉर्पियन विचारात घेतला, एक दोन, स्कॉर्पियन विचारात घेतला तर त्याच्यापासून असे लांब 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 त्याचं जे ॲब्डॉमेन आहे, हे ॲब्डॉमेन आहे, हे लांब असं ॲब्डॉमेन दिसतं आणि त्याच्यावर असा त्याला काटा असतो, स्टिंगिंग. स्टिंग विथ पोस्टेरियर ॲब्डॉमेन. कॅरेक्टर काय? स्टिंग विथ पोस्टेरियर ॲब्डॉमेन. हे स्टिंग आहे त्याचं. स्कॉर्पियन मध्ये बाकीचे हे पार्ट असतील त्याचे. तर या स्कॉर्पियन मध्ये बुक लंग्स असतात एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी. आणि याचे एक्झाम्पल कोणते आहेत? स्कॉर्पियन आणि स्पायडर, कोळी. स्पायडर तो काय करतो? एक सिलिकाचा धागा आहे, तो सिक्रीट करत असतो आणि नेट तयार करत असतो, जाळं विणत असतो. क्रुस्टॅसिया हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये काही जण फ्रेश वॉटर मध्ये राहतात, काही जण मराईन वॉटर मध्ये राहणारे आहेत.